गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत सांबर भात. त्यासाठी लागणारं साहित्य: लाल भोपळा, दुधी भोपळा, टोमॅटो, कांदा कट करून घेतलेला आहे, चिंचेचं पाणी, आलं आणि लसणची पेस्ट आणि तांदूळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसूर डाळ चांगली धुवून घेतलेली आहे. चला आता आपण फोडणीची तयारी करू. 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालून घेऊ. जिरे घातलेले छान झालेलं आहे. मोहरी आणि जिरे तडतडलेले आहेत. आता आलं लसण टाकून चांगला परतून घेऊ. बघा, चांगलं आलं लसणाची पेस्ट परतलेली आहे. आता त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊ आणि छान परतून घेऊ 2-3 मिनिट. नंतर त्यामध्ये भोपळा घालून घेऊ. दुधी भोपळा, लाल भोपळा आणि टोमॅटो घालून घेऊया. हे बघा, छान परतले आहे ते भोपळे पण. आता त्यामध्ये धने पावडर, सांबर मसाला आणि थोडंसं चवीप्रमाणे लाल तिखट घालून घेऊ. जास्त तिखट नाही करायचं, थोडंसंच करायचं. तर मसाले पण परतलेले आहेत. पाणी घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण चिंचेचं पाणी टाकून घ्यायचं आणि त्यामध्येच थोडी साखर टाकलेली आहे, गोड आंबट चव येण्यासाठी सांबरसारखी. याला चांगली उकळी काढून घ्यायची आणि त्यामध्ये आपण आता धुतलेले तांदूळ, जे चिकट भाताचे तांदूळ घेतलेले आहेत इंद्रायणीचे, ते घालून घ्यायचे आणि 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आपला सांबर भात तयार होतो. बघा, छान झालेलं आहे. छान त्या सांबर भात तयार होते. शिट्टी घालून घेऊ. हे बघा, आपला झाला सांबर भात तयार. गरम गरम सांबर भात, यालाच रसम राईस पण म्हणतात. चला, बाय बाय.